मुंबई अहमदाबाद महामार्गाला लागूनच असलेला पेल्लार परिसरामधील खान कंपाऊंड या ठिकाणचा नाला जो आहे हा या ठिकाणच्या भूमाफियांनी पूर्णपणे बुजवून टाकलेला आहे आणि त्याच नाल्यामध्ये जे या ठिकाणचा नैसर्गिक नाला होता त्या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल युक्त पाणी सोडलं जात असल्यामुळे नाला हा पूर्णपणे दूषित झालेला आहे। आपण बघू शकता की मी आता त्याच नाल्यावरती आहे। हा पेल्लार डॅम वरून येणारा नाला आहे आणि इकडे समुद्राच्या खाडीला मिळतो नाला। पूर्ण जर हा नाला जर बघितला तर जवळपास 100 ते 150 फुटाचा नैसर्गिक नाला होता, मात्र आता जवळपास 15 ते 20 फुटाचा हा नाला केलेला आहे। हा जो समोरचा भाग जर बघितला तर पूर्ण अनधिकृत बांधकामांनी या ठिकाणी व्यापलेला आहे आणि यातला खान कंपाऊंड असं संबोधलं जातं। एकंदरीत जर बघितला तर ही नाल्याची स्थिती जर बघितली तर नाल्यामध्ये कशा पद्धतीने केमिकल युक्त पाणी आहे, पूर्ण फेसाळलेलं पाणी आहे आणि यामुळे या ठिकाणचा जो नागरिक आहे, जे स्थानिक नागरिक आहेत, यांच्या आरोग्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे। अनेक संसर्गजन्य आजार जे आहेत हे या ठिकाणी या नागरिकांना उपभोगावे लागत आहेत, त्यामुळे अनेक लोक जे आहेत हे आजारी पडत आहेत। किती दूषित पद्धतीचं हे पाणी आहे आणि हेच पाणी समुद्राला मिळतं, हेच पाणी इथल्या अनेक गावपाड्याच्या पाड्यांमध्ये सुद्धा घुसल्या जातं आणि त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतोय। या ठिकाणचं इंडस्ट्रीज असेल, या ठिकाणचं आरोग्य प्रशासन असेल, याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। आत्ताही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अनधिकृत बांधकामं होत असताना पाहायला मिळत आहे, मात्र प्रशासनाकडून या ठिकाणी पूर्णपणे कानाडोळा केला असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। माझ्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत। काय नेमकी परिस्थिती आहे सध्या? पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस झाला का आमचा इथला या रस्त्याचा संपर्क तुटतोय, कारण की ह्याच्यामध्ये जे केमिकल युक्त किंवा कचरा आहे, आता नाल्याचा कचरा समोर तुम्हाला दिसतात, तुम्ही व्हिडिओ घेतलेलाच आहे याचा, हा संपूर्ण या साकाव ब्रिजला खालती पाईप आहे, त्याला पाईपला लागलेला जातो आणि तो पाईप कचऱ्यामुळे भरल्यामुळे पाण्याचा प्रवाह जो असतो पुलाच्या वरून प्रवाह चालू होतो। काय कारण आहे त्याला? कारण अनधिकृत इंडस्ट्रियल आहेत, अनधिकृत झालेल्या इंडस्ट्रियल आहेत आणि ते काय करतात, संपूर्ण कचरा नाल्यामध्ये आणून टाकून देतात आणि तो संपूर्ण नाल्यामध्ये आल्यावर जिथे जिथे साकाव ब्रिज आहे त्या साकाव ब्रिजला तो कचरा संपूर्ण जाम होऊन जातो आणि त्यासाठी संपर्क तुटतो येण्या जाण्याचा। निश्चितच हा जो नाला आहे याच्या आजूबाजूला जवळपास 10-1 हजाराची वस्ती आहे, जे की पाडे आहेत आणि हा मुख्य ब्रिज आहे, ज्या ब्रिजवर हा पूर्णपणे अरुंद करण्यात आलेला आहे। या ठिकाणी अनधिकृत माती भराव सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। हा किती फुटाचा नाला होता आणि आत्ताची स्थिती काय आहे? हा नाला खूप मोठा होता आणि हा जो ब्रिज आहे हा सिरपार्न म्हणजे सरकारी ब्रिज आहे कृषी विभागाचा आणि हा जो कंपाऊंड आहे याला रस्ता नाही आहे। हा कंपाऊंडचं माणसं हे गावकऱ्यांसाठी आहे फक्त आणि या कंपाऊंडला रस्ता तो कसं वापरतात ते लोक त्यांनाच माहिती आहे आणि दुसऱ्या त्याच्याकरता हा नाला पण एकदम बारीक करून टाकला आहे त्या लोकांनी, बांधकाम आणि हे भराव करून सगळं। आणि याचं खूप आता पाऊस आल्यानंतर आमचा संपर्क जातो इकडून, म्हणजे या जायला रस्ता हाच एक आहे गावकऱ्यांना आणि याच्यावरचं कमी कमी 5 फुटावरून पाणी जातो। जर याच्यामध्ये नाल्यामध्ये जर कचरा जमा झाला तर 5 फुटाच्या वर पाणी जातो वाहून आणि आमचा संपर्क तुटतो। दुसऱ्याचं हा केमिकल वगैरे आहेत सगळं पाणी, हा कंपाऊंडचंच पाणी आहे, घाण पाणी। निश्चित आपण बघितलेलं आहे की या ठिकाणी कारण अतिवृष्टीनं सर्व वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये हाहाकार माजवला होता। अनेक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेलं होतं, त्याला कारणीभूत आहे वसई जे डोंगरावरून येणारं जे पाणी आहे, हे पाणी पूर्णपणे या ठिकाणच्या भूमाफियांनी नैसर्गिक नाले अडवले आहेत, अनेक माती भराव केले आहेत, त्यामुळे याचा नाहक त्रास जो आहे हा इथल्या स्थानिक नागरिकांना होतोय। कारण जी इंडस्ट्री या ठिकाणी उभी राहिली ही पूर्णपणे अनधिकृत आहे, त्यामुळे याकडे प्रशासनाने तातडीनं लक्ष देऊन या अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी अशी मागणी आता इथल्या स्थानिक नागरिकांकडून केल्या जात आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, पेल्लार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।